चला मंडळी, अश्विनीने आज काय बनवलंय? राजगिरा लाडू. गॅस न पेटवता केलेले राजगिरा लाडू. गुळाचा पाक वगैरे काही करायची भानगड नाही. गुळ, राजगिरा, शेंगदाणे सर्व मिक्सरला काढून राजगिऱ्याच्या लाह्या, राजगिरा नाही बरं का, राजगिऱ्याच्या लाह्या आणायच्या आहेत, नाहीतर राजगिरा आणून घरी फुलवायचा आहे. असे हे लाडू बनवले आहेत. आणि हा फोडणीचा राजगिरा करून बघा एकदा, खूप झकास होतो, एकदम झकास तयार होतो. याच्यामध्ये मी बटाटा घातला आहे, पण तुम्ही रताळं घालून पण करू शकता. हे दोन्ही पदार्थ कसे केले ते बघायचे आहेत. चला यूट्यूबवर जाऊया आणि अश्विनी चॅनलला बघूया हे दोन्ही पदार्थ तिने कसे केले. चला तर मग आता अश्विनीच्या स्वयंपाकघरात जाऊया. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघत आहोत राजगिऱ्याचे लाडू. झकास लाडू बनतात, एकदम पौष्टिक लाडू आहेत. सोप्या पद्धतीने बनवायचे लाडू. चला साहित्य काय लागतं ते पाहून घेऊया. तूप ठेवलं आहे, पण तूप लागणार नाही आहे, लागल्यास आपण घ्यायचं आहे. काजू, बदाम, पिस्ता काप घेतले आहेत. जायफळ पावडर, मीठ घेतलं आहे. गूळ घेतला आहे. शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतले आहेत. आणि हा राजगिरा असा लाह्या, फुललेला राजगिरा असा मी आणलेला आहे. नाहीतर आपण राजगिरा आणायचा, कढईत तो फुलवायचा. फक्त फुलवताना फडकं वापरायचं आहे, कालथा, पळी हे काही वापरायचं नाही. चला आता आपण हे सर्व मिक्सरला लावूया आणि लाडू बनवून घेऊया. झटपट तयार होणारे राजगिरा लाडू. हे पहा मंडळी, मिक्सरच्या भांड्यात राजगिरा घालून घेतला आहे. राजगिऱ्याच्या लाह्या, शेंगदाणे आणि गूळ. आता हे सर्व असं आपण एकत्र करून घेऊया. हे पहा मंडळी, आपलं मिक्सरमधनं हे सर्व मिश्रण काढून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडेसे काजू, बदाम, पिस्ता काप ह्याच्यातच मिक्स करूया आणि 1-2 चमचे तूप घालून घेऊया. तूप एकदम कमी घालायचं आहे, साजूक तूप आहे हे. तुम्ही दुसरं कुठलंही तूप पातळ करून घातलं तरी चालून जाईल, पण हे तूप पातळच आहे घरातलं. जास्ती घातलं नाही आहे, 2च चमचे घातले. तूप लागत नाही, बिना तुपाचेच लाडू आहेत, पण मी तूप 2 चमचे घालून घेतलं आहे. चला आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. हे सर्व आधी असं मिक्स करून घेऊया. गूळ 1 वाटीच घेतला आहे. जेवढा राजगिरा घेतला तेवढाच गूळ घेतला आहे. तुम्हाला जर अजून गोड हवा असेल तर गुळाचं प्रमाण वाढवा. याच्यात सुक्कं खोबरं घातलं तरी चालतं, पण मी आता घातला नाही आहे. फक्त राजगिरा घेतला आहे, शेंगदाणा घेतला आहे आणि गूळ घेतला आहे. जायफळ पूड आणि मीठ. असं वाटलं ह्याचे लाडू वळत नाहीत तर गूळ मायक्रोवेव्हला पातळ करा किंवा गॅसवर थोडासा पातळ करा आणि मग घालून त्याचे लाडू वळा. पण हे पहा, लाडू वळले जात आहेत. हे पहा, असे लाडू वळले जात आहेत. तूप हवं असल्यासच घाला. तुम्हाला जर तूप आवडत नसेल, तुपाची चव काही जणांना आवडत नाही, ते नाही घातलं तरी पण चालून जाईल. हे पहा, लाडू एकदम झकास झाला आहे. राजगिऱ्याचे, शेंगदाण्याचे लाडू. आता आपण जे काजू, बदाम, पिस्ता घातला तो ज्याला येईल त्याला येईल, कारण मी काय असं ते लावत बसली नाही आहे लाडवाला. त्याच्यातच थोडेसे काप मिक्स करायचे. हे पहा, ह्याचं प्रमाण असं काही नाही. राजगिऱ्याच्या लाह्या जेवढ्या घेणार तेवढाच गूळ घ्या. त्याच्या अर्धे शेंगदाणे. हे पहा, या पद्धतीने लाडू बनवून घ्या. झटपट तयार होणारे लाडू. 1-10 मिनिटाच्या आत हे लाडू तयार होतात. राजगिऱ्याच्या फुललेल्या लाह्या बाजारात मिळतात, त्या आणायच्या. गूळ घालायचा, शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे फक्त कच्चे नाही घालायचे, भाजून घालायचे. तुमच्याकडे जर कूट तयार असेल तर कूट घालून द्या. सर्व मिक्सरला एकत्र फिरवायचं आहे आणि लाडू बनवायचे. सोप्या पद्धतीने बनणारे राजगिऱ्याचे लाडू. जे पाकातले असतात ते वेगळे लागतात, ह्याची चव वेगळी लागते, कारण ह्याच्यात गूळही कच्चा आहे. कच्च्या गुळाचे लाडू आहेत हे. गूळ आपण फक्त राजगिऱ्याबरोबर फिरवला आहे.
याचं प्रमाण असं काही नाही, तुमच्या अंदाजाने तुम्ही हे लाडू बनवू शकता. बरं झटपट तयार होतात, कुठल्याही उपासाला हे लाडू चालून जातात. तुम्हाला लाडू करायचा कंटाळा आला असेल तर हे असं वाटीत घ्यायचं, चमच्याने खायचं. लाडू बनवायचा कंटाळा येत असेल तर हे असं डब्यात भरून ठेवा, वाटीत घ्यायचं आणि चमच्याने खायचं. याच्यात दूध घालून खाल्लं तरी पण सुंदर लागेल, खाऊन बघा एकदा. चला हे सर्व लाडू मी वळून घेते आणि आता आपण करूया फोडणीचा राजगिरा. एक वाटीचाच करून दाखवत आहे तुम्हाला, एकदम झकास होतो फोडणीचा राजगिरा. फोडणीचा राजगिरा आणि हा लाडू असं एकत्र खायला घ्यायचं, पोटभरीचा नाश्ता. हे पहा मंडळी, आपले राजगिऱ्याचे लाडू तयार झाले आहेत. गॅस न पेटवता केलेले लाडू. राजगिरा, शेंगदाणा, गूळ एवढ्या 3च पदार्थांमध्ये हे लाडू होऊन जातात. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला आता आपण बघायचं आहे फोडणीचा राजगिरा. त्यासाठी लागणारं साहित्य: लिंबू, मीठ, राजगिरा, दाण्याचं कूट, जिरं, मिरची, जिरं आणि लिंबू असा खरडा, शेंगदाणे आणि बटाटा उकडून घेतला आहे, फोडी करून घेतल्या आहे. बटाटा जर शिजवलेला तुमच्याकडे नसेल तर कच्चा बटाटा किसून घ्या, तरी पण हा फोडणीचा राजगिरा एकदम झकास होईल. चला आपण तेल तापायला ठेवलं आहे, तुम्ही तुपात पण करू शकता. आता आपण तेलामध्ये जिरं आणि मिरची खरडा घालूया आणि पुढील कृती करूया. चला तर मग. तेल मी एकच पळी घातलं आहे कारण आपला राजगिरा कमी आहे. आता आपण ह्याच्यात घालून घेऊया खरडा. ह्याच्यात घालून घेऊया शेंगदाणे. हा फोडणीचा राजगिरा एकदा तरी करून पहा अवश्य घरी, खूप छान होतो. सगळ्या प्रकारच्या लाह्या अशा फोडणीच्या छान होतात. ह्याच्यात घालायचा बटाटा. आता लाह्या आपण परतल्या सुद्धा नाही आहेत. लाडू केले तेव्हा सुद्धा आपण कच्च्याच लाह्या ठेवल्या आणि याला सुद्धा आपण लाह्या तशाच घेतल्या आहेत. याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊया. आता ह्याला मीठ सगळं लागणारच इथे मी घालून घेतलं आहे. राजगिऱ्याच्या लाह्या घातल्यावर थोडा पाण्याचा हपका मारायचा आणि एक वाफ आणायची की झाला राजगिरा, फोडणीचा राजगिरा. आता दाण्याचं कूट मी ठेवलं आहे, पण दाण्याचं कूट किंवा दाणे काहीतरी एक घालायचं आहे. हे बघा, राजगिरा मी तसाच घालून घेतला आहे. राजगिरा भिजवला तर काय होईल, तो गच गोळा होईल, म्हणून कोरडाच घालून घ्यायचा. आता हा गॅस मात्र बारीक ठेवायचा, एकदम गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर आपला राजगिरा सर्व जळून जाईल. आता याला पाण्याचा हपका मारून घेऊया आणि झाकण ठेवून 2 मिनिटामध्ये हा राजगिरा शिजून जाईल. आपण हा भिजवला तर हा गच्च गोळा होईल आपला, म्हणून आपण भिजवला नाही आहे, पाण्याचा हपका मारायचा आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे. थोडा वेळ लागेल, पण गॅस बारीक ठेवूनच हा पदार्थ खूप छान होईल. हे पहा मंडळी, आपण या राजगिऱ्याला आता पाण्याचा हपका मारून घेऊया. आता मी दाण्याचं कूट घातलं नाही आहे, दाणे घातले. दाण्याचं कूट किंवा दाणे तुम्ही काही एक घालू शकता. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि याला 1-2 मिनिटाची वाफ आणूया की आपला तयार होईल फोडणीचा राजगिरा. दोन मिनटं झाकण ठेवूया आणि कोथिंबीर घालून खायला घेऊया. हे पहा मंडळी, आपण झाकण काढून घेतलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया आणि लिंबू पिळूया आणि राजगिरा खायला घेऊया. आता हा लगेच खाणार आहे म्हणून लिंबू पिळून घेणार आहे. जर तुम्ही लगेच खाणार नसाल तर लिंबू पिळू नका. जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हाच लिंबू पिळून घ्या.
चला या उपासाला बनवा राजगिरा लाडू आणि झटपट तयार होणारा फोडणीचा राजगिरा. एकदम झकास तयार होतो. एकदा तरी अवश्य घरी करून पहा. हे पहा, अशा पद्धतीत बनला फोडणीचा राजगिरा. तुम्ही याच्यात रताळंही घालू शकता. मी बटाटा घातलाय. तुम्ही रताळं घालून बटाट्याचा किस किंवा रताळ्याचा किस घालून पण असा राजगिरा बनवू शकता. चला हा डिशमध्ये काढून घेऊया. चला तर मग मंडळी, आपले दोन्ही पदार्थ तयार करून झालेले आहेत. राजगिरा लाडू, गॅस न पेटवता केलेले राजगिरा लाडू आणि हे गॅस पेटवून केलेला फोडणीचा राजगिरा. चला तर मग हा राजगिरा एकदा तरी अवश्य करून बघा. फोडणीचा राजगिरा एकदम झकास होतो. तुम्ही ह्याच्यात रताळं पण घालू शकता. मी बटाट्याच्या फोडी घातल्यात. बटाट्याचा किस किंवा रताळ्याचा किस घालून पण राजगिरा असा करून पहा. एकदम झकास होतो चवीला. एकदा तरी अवश्य करून पहा. हे लाडू जे केलेत हे गॅस न पेटवता केलेत. राजगिरा घेतला, तेवढाच गूळ घेतला, त्याच्या अर्धे दाणे घेतले. दाणे किंवा दाण्याचं कूट काही घेऊ शकता. सर्व मिक्सरला फिरवलं. जायफळ पावडर, मीठ घातलं आणि लाडू वळले. 2 चमचे साजूक तूप घातलं. तूप लागतंच असं नाही, त्या गुळामध्ये लाडू वळले जातात. चला तर मग मंडळी, हे या आषाढी एकादशीला आपण हे 2 पदार्थ अवश्य घरी करून पाहूया. झकास झाले आहेत, चवीला एकदम भन्नाट झाले आहेत आणि 10 मिनिटामध्ये तयार होणारे पदार्थ आहेत. लाडूही 10 मिनिटात झाले आणि राजगिरा पण 10 मिनिटाच्या आत तयार झाला. राजगिरा करताना फक्त वाफ 2 मिनिटाची जाणायची आणि पाण्याचा हापका मारायचा. राजगिऱ्याच्या लाह्या भिजवायच्या नाहीत, धुवायच्या नाहीत, कोरड्याच घालायच्या, नाहीतर त्या आकरसून जातात, चिकट होऊन जातील, गोळा होऊन जाईल. गच गोळा आपल्याला नको आहे. आपल्याला असा सुट्टा फोडणीचा राजगिरा हवा आहे. चला तर मग हे दोन्ही पदार्थ जर आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.